अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मतभेद अद्यापही संपलेले नाहीत। आमदार रवी राणा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होऊनही युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार कायम असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली। शहरातील 34 ते 35 प्रभागांमध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे अमरावती मनपामध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान भाजप, युवा स्वाभिमान तसेच दोन्ही पक्षातील बंडखोर असे एकूण 68 उमेदवारांनी आज माघार घेतल्याची माहितीही रवी राणा यांनी दिली। भाजप जिथे मजबूत आहे तिथे भाजपचे, तर जिथे युवा स्वाभिमान संघटना मजबूत आहे तिथे त्यांचे उमेदवार निवडून येतील आणि परिस्थितीनुसार पाठिंबा दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमदार संजय कुटेजी, उपेंद्रजी कोटेकरजी, अमरावतीचे शहर अध्यक्ष नितीन धांडेजी, ही आमची जवळपास 1.5 तास गुप्त आमची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भात कशा पद्धतीने लढलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे, या संदर्भात जवळपास 60 ते 65 या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टी आणि अपक्ष असे जे आमच्या युवा स्वाभिमान पार्टीचे बंडखोर काही होते, काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर होते, या सगळ्या लोकांची समजूत घालून 68 लोकांचे आम्ही विड्रॉ आज केलेले आहे। 68 लोकांचे विड्रॉ केले आणि त्या ठिकाणी ज्यांच्या एरियामध्ये मजबूत आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्याला काढण्याची जबाबदारी मी घेतली। ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी काढण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मैत्रीपूर्वक या ठिकाणी आम्ही लढू। या ठिकाणी जवळपास 34 ते 35 जागेवर युवा स्वाभिमान पार्टी लढणार आहे, बाकीच्या सगळ्या जागेवर भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि ज्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, युवा स्वाभिमान पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, या संदर्भात संयुक्त बैठकीमध्ये या 60 ते 70 लोकांचा विड्रॉ आपण घेतलेला आहे। अपक्ष, काही युवा स्वाभिमान पार्टीचे, काही भारतीय जनता पार्टीचे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।